विषयी आणि त्यांचं पूर्ण समाधान आमच्याकडून करण्याचा प्रयत्न झाला। हा एक ऐतिहासिक खटला देशाच्या लोकशाही संदर्भात सुरू आहे, देशातल्या संविधानाविषयी सुरू आहे, याची जाणीव सुद्धा सर्वोच्च न्यायालय आहे। हे काल मी त्यांच्याकडे पाहत असताना किंवा त्यांचं निरीक्षण करताना मला जाणवलं की आपल्या पुढे या देशातला एक ऐतिहासिक खटला सुरू आहे। या खटल्यातल्या निर्णयामुळे देशातल्या लोकशाहीवर दूरगामी परिणाम होणार, हे सुद्धा मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि त्यांचे जे दोन सहकारी होते, न्यायमूर्ती मोहना आणि न्यायमूर्ती बागची, यांच्या लक्षात आले। त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत, कायदा त्याचं काम करेल, संविधान काम करेल। आम्ही ज्याने बेईमानी केली, ज्याने घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच माध्यमातून संपवू, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतले अलीकडच्या काळामध्ये, प्रहार मला वाटतं, त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं टीएमसी प्रमाणे, या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे। आता लवकरच उत्तरी गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील। पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगाने दिलेला चुकीचा निर्णय, दबावाखाली दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला, तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय असेल। सर, काल बोलताना कपिल सिब्बल यांच्याकडनं हाही मुद्दा उपस्थित केला गेला की ज्या पद्धतीनं पक्ष फोडला हा प्री प्लॅन वाटतो, नक्की ज्या पद्धतीने सुरतला गेले, तिथं एका हॉटेलमध्ये राहिले, नंतर गुवाहाटी आणि भाजपनं केलेली त्यांना पुरवलेली रसद, हा मुद्दा सिब्बल यांच्या वारंवार उत्तरी गटाचे नेते शिंदे हे वारंवार सांगत होते आमच्या मागे महाशक्ती आहे। त्याचा त्याने उल्लेख केला, आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याच्यामुळे आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही। हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे। एकाच वेळेला सगळे सुरतला जाणं, सुरतवरून गुवाहाटीला जाणं, तिथून गोव्याला येणं हा योगायोग नाही, हे सुद्धा सन्माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। 2013 आणि 2018ला उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली, त्यापैकी